रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. जगद्गुरु तुकोबराय हे जे वाक्य बोलतात, माय बापी वेळा न साधिली, माय बापी वेळा न साधिली, अन्याय तो त्यांचा नव्हे वायचाळा, अन्याय तो त्यांचा नव्हे वायचाळा. का म्हणत असतील असे जगद्गुरु तुकोबराय? असं का म्हणत असतील? वाईट आपत्य मुलं आपल्या पोटी जन्माला येणं म्हणजे अचूक वेळ न साधणं, असं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. म्हणजे निश्चित त्यांना म्हणायचं आहे काय, या अभंगातून म्हणायचं आहे काय ते सांगतो, ऐका. अचूक वेळ न साधणे याचा अर्थ समागम, स्त्री संग हा कधी करू नये. कारण जगद्गुरु पदवी मिळणारे संत तुकाराम महाराज हे एवढे एरे गैरे कोण नव्हते, लक्षात ठेवा. वेदाचा तो अर्थ आम्हाशी ठावा असं म्हणणारे त्यांनी साही शास्त्र, 18 पुराण यांचा अभ्यास करूनच हे शब्द अभंगरूपी कधीही न भांगणारे असे शब्द, अशी अक्षरे एकत्रित आणून जी कधी न भांगणारी अशी अभंगगाथा तोंडून बाहेर पडणे म्हणजे तुका विष्णू नाही तुझा. लक्षात आलं? हा पंचम वेद जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा म्हणजे पंचम वेद. लक्षात ठेवा. किती तुम्हाला याच्यावरती अचूक वेळ साधणे म्हणजे कोणत्या वेळेला समागम करू नये हे प्रथम सांगतो, जे जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलेलं आहे. तर वर्ज्य दिवस म्हणजे समागम न करण्याचे दिवस, अगोदर वृत्त सांगतो. एक चतुर्थी आणि दुसरं एकादशी व्रत. लक्षात ठेवा. एकादशी व्रत, एकादशीचा अभंग पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. महाराजांनी सरळ वर्णन केलेलं आहे त्या अभंगामध्ये. शेज बाज विलास भोग, शेज बाज विलास भोग, करती कामिनीचा संग, करती कामिनीचा संग, तया जोडे क्षय रोग, तया जोडे क्षय रोग, जन्मव्याधी बळीवंत, जन्मव्याधी बळीवंत, ऐका वृताचे महिमान, ऐका वृताचे महिमान, ऐका वृताचे महिमान, ऐका वृताचे महिमान. एकादशीच्या अभंगामध्ये महाराजांनी हे पूर्णतः व्यवस्थितरित्या सांगितले. तर चतुर्थी आणि एकादश या दिवशी संघ कधी करू नये. त्यानंतर पुन्हा पक्ष सांगतो. श्राद्ध पक्ष. श्राद्ध पक्ष म्हणजे आपण ज्याला पितृपक्ष असं म्हणतो. ग्रहण काळ. लक्षात ठेवायचे, ग्रहण काळ ग्रहणाच्या अगोदर लागतो, त्या वेळेला स्त्री संग कधीही करू नये. पौर्णिमा आणि अमावस्या
त्या तिथी सांगितल्या मी तुम्हाला. एक पक्ष सांगितला, श्राद्ध पक्षामध्ये कधीही स्त्री संग करू नये. हे शास्त्र आणि पुराण जे काय सांगतं ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. आलं का लक्षात? विश्वास ज्यांचा आहे आणि संप्रदायामध्ये भांडवल जर काय असेल तर फक्त विश्वास. लक्षात आलं का? हे विश्वास नावाचं भांडवल जर काढून टाकलं तर जगातील कोणताही व्यवहार चालू शकत नाही. मुख्य भांडवल हे. त्यानंतर आता वार सांगतो मी, म्हणजे आठवड्याचे वार 7. या 7 वारापैकी जवळजवळ 90% लोक, बरं का, जवळजवळ 90% लोक शनिवारी आणि रविवारी स्त्री संग करतात आणि म्हणूनच त्यांची मुलं त्यांना सांभाळत नाही. अशा वेळेला जर गर्भाधान संस्कार घडला, अपत्य जन्माला आलं, तर असं अपत्य आईवडिलांना कधीच ओळखू शकत नाही. त्याच्यामुळं आता सध्या तुम्ही ओरडत बसू नका. हे तुम्ही त्या वेळेला जो वेळ आहे, हा वेळ तुमचा चुकल्यामुळं, लक्षात येतं का तुम्हाला तुमची स्वतः तुम्ही जन्म दिलेली तुमची मुलं तुम्हाला सांभाळत नाही. कारण आहेत याला, लक्षात ठेवा. ही कारणं अगदी शास्त्र आणि पुराणापासून, शास्त्र आणि पुराण ही काही खोटी नाही, देण्यात आलं तुमच्या. आणि पुन्हा 3रा वार सांगतोय मी, मंगळवार. शनिवार, रविवार आणि मंगळवार हे आठवड्याच्या 7 दिवसापैकी हे 3 दिवस असे आहेत की या 3 दिवशी गर्भाधान म्हणजे स्त्री संग समागम कधीही करू नये. ही सत्य परिस्थिती आहे. कोणत्या वेळी करू नये. आता तिथी पहा, तिथी फार महत्वाची. व्रत सांगितलं, पक्ष सांगितला, आता तिथी फार महत्वाची आहे. कोणत्या तिथीला हे होता कामा नये. स्त्रियामध्ये किंवा मानवजातीमध्ये लक्षात ठेवा, जसं इतर जनावरांमध्ये, पशुपक्ष्यामध्ये, जनावरांमध्ये म्हणतात त्याच्यात ईस्टर सायकल असते, माझाचा कालावधी असतो. तशा पद्धतीनं मनुष्यामध्ये रजोकाल हा दिलेला आहे. लक्षात ठेवा, 16 दिवसाचा रजोकाल. या रजोकालामध्ये पहिले 5 दिवस तर समागम करू नये. मग इथून पुढे कोणते दिवस वर्ज आहेत तर रजोकालाचा 11वा दिन आणि 13वा दिन. पुत्रप्राप्ती चांगल्या पद्धतीची अपेक्षित असेल तर 11व्या दिवशी, म्हणजे मासिक पाळीच्या 11व्या दिवशी आणि 13व्या दिवशी कधीही संग करू नये. आणि जर समजा संग घडला, आपली मुलं वगैरे जे आजारी पडतात, लक्षात ठेवा, त्याच्यासाठी कारणच हे की कालावधी चुकल्यामुळं आपण म्हणतो आमच्याच मागं हा कसा भोग लागलाय, काय देवाने आमच्याच मागे हा कसा भोग लावलाय. दुसऱ्याची मुलं टनाटन उड्या हाणतात आणि आमचीच खिडकी, जशी खिडकं बीज असतं तशा पद्धतीनं बीज हे निर्माण झाले. आमच्याच पोटी कसं जन्माला आले. अरे तुमच्या पोटी जन्माला येण्यासाठी चूक तुमचे, असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बरं का. लक्षात ठेवा की मायबापी वेळा न साधिली, वेळ न साधल्यामुळं हे अशा अपत्यांचा जन्म होतो. आणि अशी चांगल्या
चांगले कृत्य करणाऱ्या व्यक्तीच्या पोटी सुद्धा वेळ अचूक न साधल्यामुळे वाईट संतती जन्माला येते. आणि जे वाईट वागतं लक्षात ठेवा, त्यांनी जर अचूक वेळ साधली तर त्याच्या पोटी चांगली संतती निर्माण होती. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ते मी उदाहरण देऊन सांगितले, लक्षात ठेवा. हमालाची किंवा गरिबाची मुलं हुशार जन्माला का येतात, श्रीमंताची का येत नाही, त्यासाठी कारणं जगद्गुरु हे बा, ज्याला योग्य माथा ठेवून आपला चालायचा आहे ना, हे माथा त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा वाचला पाहिजे. वाचला पाहिजे नुसतं नव्हे, तो आचरणात आणला पाहिजे. मग महाराज म्हणाल, एवढं तुम्ही पाळायला सांगितलं, आमच्याच्याने तर एवढं काही शक्य नाही. आता तुम्ही दिवस कुठले सांगितले, फक्त 4 दिवस राहिले. आणि या 4 दिवशी ही पुन्हा लक्षात ठेवा, जर अमावास्या आली, 4 दिवस राहिले, कुठले कुठले समागमासाठी 4 दिवस शिल्लक राहिले. तो एक राहिला महादेवाचा वार सोमवार, दुसरा बुधवार, तिसरा बृहस्पतीचा वार म्हणजे कुठला वार आला, गुरुवार, आणि चौथा वार आला शुक्रवार. आता या 4 वारी जर वरीलपैकी सांगितलेल्या जर तिथी येत असतील तरी सुद्धा समागम करू नये. वेळ साधायची म्हणजे एवढं सोपं सांगितलंय का, म्हणजे मनुष्याला कर्तुम आणि अकर्तुम दोन्हीही शक्ती याव्यात. कर्म तर त्याचं त्यांनी करावंच, परंतु कर्माशिवाय इतर ज्या गोष्टी आहेत, ज्या त्याज्य आहेत, ज्या योग्य आहेत त्या कराव्यात, ज्या त्याज्य आहेत त्या कधीच करू नयेत. जगद्गुरु तुकोबारायांना थोडक्यात हे सांगायचं आहे. आणि आता समजा तो दिवस उजडला, सगळं मी सांगतो या व्हिडिओमध्ये, मी सर्व गोष्टी सांगतोय. चांगली संतान आपणाला हवी असेल, सहज लोक बोलून हां काहीतरी सांगते, एवढं कोण पाळतंय, आता एवढं कोण पाळतंय, तर पुढं बोंबलू नका. आम्हाला आमचं पोरग पोत्यात घालून हाणतंय म्हणून पुढं बोंबलू नका. जी सत्य आहे ते सांगतोय, ऐकायचं का नाही ऐकायचं हे ज्याचं त्याने ठरवा. जगद्गुरु तुकोबारायांच्या म्हणण्याप्रमाणे हा दिवस आपल्या नशिबी आला, आपणाला त्या दिवशी समागम करायचा आहे. तर तो दिवस कशा पद्धतीनं गेला पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या स्त्रीनी आंघोळ करून गणेशजीची, गणपतीची व्यवस्थितरित्या आराधना केली पाहिजे, पूजन केलं पाहिजे. पतीनेही गणपतीची आराधना केली पाहिजे. आद्य देवता आहेत. कोणत्याही कार्याला शुभारंभ करताना आपण गणेशजींना आवाहन करतो. तर गणेशजींना आवाहन करून दिवसभर त्या दिवशी आपणाला भगवंताच्या नावाशिवाय, चांगल्या विचाराशिवाय कुठलेही विचार आपल्या डोक्यामध्ये येता कामा नये. शिवाय त्या दिवशी आपली जी कुळस्वामिनी आहे, कुळस्वामी यांचं स्मरण झालं पाहिजे. हेही फार महत्त्वाचं असते. आणि सर्वात महत्त्वाचं काय असतं ते पहा, तर आपले पूर्वज यांचंही स्मरण आपणाला होणं आवश्यक आहे. आणि जशा पद्धतीनं आपण गर्भाधान करतो, याचा अर्थ आपण चांगल्या आत्म्याला, भगवंताकडून चांगल्या आत्म्याचं रोपण आपणाला करावायचं आहे. लक्षात आलं. त्याच्यामुळं आपण चांगल्या आत्म्याला जर बोलवायचं म्हटलं तर रात्रीच्या वेळेला, दिवसा
सत्संग समागम कधीही करू नये. होणारं अपत्य हे कसं निघेल ह्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. दिवस हा वर्ज्य केलेला आहे, लक्षात ठेवा. रात्रीच्या वेळेला कुळस्वामिनी आपले पूर्वज यांना नमस्कार करून, लक्षात ठेवा, जशी आपण देवपूजा करतो, भगवंताला बोलवणार आहे, शुद्ध बीज आपण निर्माण करणार आहोत. आणि जर शुद्ध बीज निमंत्रण दिलं, मस्तपैकी उदबत्ती वगैरे लावून, लक्षात ठेवा, उत्साहदायक वातावरणामध्ये सांगितलेले जे अगोदरचे दिवस आहेत, हे दिवस वर्ज्य करून हा योग्य दिवसच आपण निवडलेला आहे. या दिवशी जेव्हा स्त्री आणि पुरुष हे एकत्रित येतील, हे मी नाही सांगत, हे जगद्गुरु तुकोबारायांच्या वाक्याचा मी अर्थ सांगायला लागलो. माय बाप वेळ न साधिली, वेळ साधायची म्हणजे काय करायचं ते मी सांगतोय. आणि उदबत्ती वगैरे लावून भगवंताला सदृढ आत्मा, निरोगी आत्मा, योग्य आत्मा, भक्ती करणारा आत्मा आमच्या पोटी जन्माला दे अशी प्रार्थना करावी आणि मग समागम करावा. इतकं व्यवस्थित शास्त्रयुक्त पद्धतीने जगद्गुरु तुकोबारायांचं या एका ओळीतून सांगते ते. त्याच्यामुळं मुलांना दोष देऊ नका. आपले अपत्य जर वाईट निघाले असतील तर मोठी चूक आपल्याकडून घडलेली. आणि ह्या कलियुगामध्ये असेच पैदास जास्त निर्माण झाले. लक्षात आलं का? जर पुढे आता कलीचा अंत म्हणजे पुढं सत्ययुग येणार आहे आणि त्यामध्ये जर आपला वंश टिकावा असं जर वाटत असेल तर जगद्गुरु तुकोबारायांच्या नियमाप्रमाणे चालून संतती शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बीज जर गर्भधान करताना बीज जर शुद्ध निर्माण केलं तर पुढे लागणारी त्याला फळे जे आहेत, फळे रसाळ गोमटी निर्माण होतील. हे नवीन कीर्तनकार अनेक ठिकाणी तुम्ही हे उदाहरण वापरू शकता. म्हणून जशी भगवंतानी जगद्गुरु तुकोबारायांनी माझ्या गुरूंनी जशा पद्धतीनं आज्ञा दिली तशा पद्धतीनं मी माझ्या वाचेतून सांगण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा आपण सर्व आत्म्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.